महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जुनी पेन्शन योजना तसेच जे आहे ते निवृत्ती जी आहे ते वयोमर्यादा वाढवण्यासाठी जे आहे ते शासकीय व निमशासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगार जे आहेत ते गेले 3 दिवसांपासून संपावर आहेत. आपण सध्या करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आहोत. या ठिकाणी जे आहेत ते आपण पाहू शकतो की या ठिकाणी दस्त नोंदणीचं कार्यालय देखील कर्मचारी या संपामध्ये सहभागी असल्यामुळे जे आहेत ते या कार्यालयाचा सध्या टाळं असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमीच या परिसरामध्ये जे आहे ते अनेक भागातील नागरिक हे आपल्या शासकीय कामांसाठी येताना पाहायला मिळतात, परंतु गेले 3 दिवसांपासून जे हे कर्मचारी जे आहेत ते संपावर असल्यामुळे या परिसरामध्ये सध्या जो काही शुकशुकाट असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतंय. आपण सध्या पाहू शकलो की दुय्यम निबंध कार्यालय देखील सध्या टाळा असल्यामुळे देखील संपावर गेल्यामुळे टाळ्या लावलेलं पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी जे आहे ते 21/4 पासून कार्यालयातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी जे आहेत ते बेमुदत संपावर गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या करमाळा तहसील कार्यालयाचे जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये आपण येऊ शकतो की या संपामध्ये जे आहे ते सर्व कर्मचारी जे आहेत ते सहभागी झाल्यानंतर या कार्यालयामध्ये जो आहे तो शुकशुकाट असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 3 दिवसांपासून हा संप सुरू असल्यामुळं याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. काही करमाळ्यातील नागरिक आपल्याबरोबर काय सांगाल, गेले 3 दिवसापासून हा संप आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? गेले 3 दिवस झालं महसूल आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या संपासंदर्भात काही माहिती नाही. ठीक आहे, शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या असतील, त्याबद्दल प्रश्न नाही, त्या शासनाने त्यांच्या पातळीवर सोडवाव्यात. परंतु सर्वसामान्य माणसाला वेठीला धरून काय उपयोग होणार आहे? सर्वसामान्य लोकांना या संपाच्या संदर्भात कुठलीही कल्पना नाही. लोक इथं येतात, पाहतात आणि हात हलवत परत जातात. यामुळं खूप मोठं नुकसान होतं आहे. एकतर परिस्थिती खूप खराब आहे, कडाक्याचं ऊन आहे. गावातून इथपर्यंत यायचं म्हणलं तरी नाही म्हणलं तरी एका माणसाला 100 ते 150 रुपये जातात आणि हे सगळं खर्च वायपट जातो आणि लोकांचं कामं वगैरे कुठलीही होत नाहीत. त्यामुळे लोकातून खूप मोठा संताप आहे या संदर्भात. तर शासनाने या संपाची लगेच दखल घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्या सुगीचे दिवस आहेत, लोकांच्या हाताला काम नाही. काही काही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायला लागली. सध्या यात्रेचे वगैरे दिवस चालू आहेत. कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत. लोक रस्त्याच्या कामासाठी इथं तहसीलपर्यंत हेलपाटे मारतात, परंतु इथे संप असल्यामुळे कुणी कुणाला भेटायला तयार नाही. शासनाने या संपामध्ये हस्तक्षेप करून आजच्या आज हा संप खरं मिटवणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की अजून देखील नागरिक या ठिकाणी कामासाठी आलेले पाहायला मिळतात. त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया. काय सांगाल, नाव काय आणि कशासाठी आला होता? माझं नाव तय्यब सय्यद. मी रेशनच्या कामासाठी आलो होतो, पण इथं बघतोय तर कर्मचारीच उपलब्ध नाही आहेत. गेली 2-3 दिवस झालं मी हेलपाटे मारतोय, कर्मचारी इथं नाहीत. शेवटी माझे रानातली कामं सोडून उन्हातानाचं मी इथं येतोय आणि माझ्या कामाचं किंवा इतर नागरिकांच्या कामाचं शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन हा संप मिटवावा, एवढीच मी विनंती करतो आणि आमची कामं मार्गी लावावी. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत ते अजून काही सामान्य नागरिक देखील येत आहेत. काय सांगाल, काय नाव आहे, तुम्ही कशासाठी आला होता आणि संप आहे म्हटल्यानंतर काय होतं मला? मी सध्या रेशन कार्डाचं कामासाठी आलेलो होतो. ऊन भरपूर आहे साहेब. उन्हामुळे 2-3 हेलपाटे झाले. कामाचं खाडं व्हायला लागले. दिवसभरात 500 रुपये मजुरी बुडते आणि इथं काम बी होत नाही. नाव काय आणि कुठून आलं? मी करमाळ्यातूनच आलो. अनिल कुमार लक्ष्मण जाधव माझं नाव आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते या संपाचा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना तो मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळतोय. अजून देखील नागरिक आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, कसं बघता या संपाकडे, सरकारकडून काय मागणी असणार तुमच्या? हा जो संप चालू आहे, गेले 3 दिवस चालू आहे आणि याच्यामुळं नागरिकांच्या अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत. त्यांची समस्या वाढलेल्या आहेत. विविध दाखले त्यांना मिळत नाही आहेत. आता मी स्वतः EWS काढण्यासाठी गेले 3 दिवस मी हेलपाटे मारत आहे. 21 तारखेपासून आजपर्यंत एकही कर्मचारी इथं हजर नाही आहे. त्याच्यामुळं माझा EWS अतिशय महत्त्वाचा दाखला हा काढायचा आहे आणि तो रखडलेला आहे. मग आता माझ्यासारख्याची परिस्थिती अशी आहे, तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था झाली असेल. इथं प्रचंड ऊन आहे
अशा उन्हामध्ये छत्रपती शासनाचं छत्रपती महाराजास्व अभियान चालू आहे. त्याच्यामध्ये पण विविध दाखले काढायचे आहेत लोकांना, त्यामुळे त्याच्या पण अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा विविध अडचणींना तोंड द्यावं लागत आहे ना सर्वसामान्य. शासनाने तात्काळ म्हणजे अति तात्काळ यावर गंभीरपणे विचार करून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा संप कसा मिटेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की गेले 3 दिवसांपासून जे आहे ते शासकीय निमशासकीय कर्मचारी हे त्यांच्या विविध वेगळ्या मागण्यांसाठी 3 दिवसापासून संपावर असून सध्या पण करमाळ्याच्या जे अधिकारी कर्मचारी जे संपावर आहेत त्या कार्यालयामध्ये जे आहे ते शुकशुकाट असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जे सर्वसामान्य नागरिक आहे अनेक जणांना देखील हा संप असल्याचं माहीत नसल्यामुळे त्यांना देखील विनाकारण याचे कामासाठी हेलपाटे होत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये जे आहे ते पाहतोय की सध्या जे उन्हाळा जो आहे तो देखील कडक असून यामुळे याचा देखील त्रास सामान्य नागरिकांना बसत असून शासनाने याकडे लवकरात लवकर जे आहे ते या संपाची दखल घेऊन त्वरित हस्तक्षेप करून हा संप मिटवावा व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी जे आहेत तो कर्मचारी उपलब्ध होऊन त्यांची कामं लवकरात लवकर व्हावीत अशा अपेक्षा ज्या आहेत ते सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या असून नेमकं या संपाकडे सरकार जे आहे ते कशा पद्धतीने बघतंय व हा संप मिटणार कधी असा सर्वसामान्यांकडून हा आता प्रश्न विचारला जातोय. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.